विरोधक निवडणुकांवर बहिष्कार टाकणार, राज ठाकरे यांच्या भेटीत काय घडलं? संजय राऊत यांनी दिली मोठी अपडेट. राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत. 17 जागांपैकी 5 जागा बिनविरोध झालेल्या आहेत. सत्ताधाऱ्यांनी आपल्या पक्षातील बंडखोरांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडलंय, पण विरोधी पक्षाच्या उमेदवारांना अर्ज घेण्यास भाग पाडलेला आहे. या निवडणुकीत मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे निवडणुकांवरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे. त्यातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि या भेटीत राज ठाकरे यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाहीत तोपर्यंत निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा विचार बोलून दाखवला आहे. राऊत यांनी राज ठाकरे यांच्या या मताशी सहमती दर्शवली आहे. यामुळे विरोधक आगामी काळात निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा विचार करणार का, अशी चर्चा सुरू झालेली आहे. संजय राऊत यांनी काल राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यामुळे पत्रकारांनी राऊत यांना या भेटीतील चर्चेचा तपशील विचारला. त्यावेळी राऊत यांनी हे भाष्य केलंय. मी राज ठाकरे यांच्याशी विविध विषयांवर गप्पा मारल्या. या सर्व अराजकीय गप्पा होत्या. राज ठाकरे यांच्याकडे साहित्य, संस्कृती, पर्यटन याची माहिती असते. त्यांच्याशी आपण या विषयावर उत्तम संवाद साधू शकतो. मीही काल त्यांच्याशी या विषयावर दिलखुलास गप्पा मारल्या, असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. एक आहे की आमची एका विषयावर नक्कीच चर्चा झाली. ती म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की मी वारंवार सांगितलेलं आहे की जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाही तोपर्यंत निवडणुकांवरती बहिष्कार टाका. या त्यांच्या भूमिकेचा त्यांनी काल माझ्याकडे पुनरुच्चार केला आणि मला ते पटतं आहे. मला हे पटतं आहे. आणि राज ठाकरेंची भूमिका काल मी उद्धवजींनाही सांगितले की राज ठाकरे असं प्रकारे त्यांची भूमिका मांडतात आणि ती योग्य. आणि उद्धवजींना असं वाटतं त्याच्यावरती एक निर्णय होणं गरजेचं आहे. आणि फार महत्त्वाचा विषय त्यांनी वारंवार मांडला आहे की ज्या पद्धतीनं निवडणुका घेतल्या जात आहेत, ज्या पद्धतीनं निवडून आलेले आमदार फोडले जात आहेत, त्याला एकच उपाय आहे. तो म्हणजे बॅलेट पेपरवर जोपर्यंत निवडणुका घेतल्या जात नाहीत मतपत्रिकेवर, तोपर्यंत या देशातल्या सर्व विरोधी पक्षांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकावा. आणि मला असं वाटतं की हळूहळू हा विचार जर पसरत गेला देशामध्ये तर त्याच्यावरती एकमत होऊ शकतं. नाही, पण आता इंडिया अलायन्सची जी बैठक आहे त्यात हा विषय प्रकर्षाने मांडला जाईल, सगळ्यांना केलं जाईल. आता हा तात्काळ विषय मांडण्यासारखा नाही आहे. आता जे विषय गंभीर आहे तो पश्चिम बंगालचा विषय आहे. त्यानंतर ज्या पद्धतीनं मोदी आणि शहा बेफामपणे राज्य करतायत, विरोधी पक्ष तोडतायत, त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. असे काही महत्त्वाचे विषय, बॅलेट पेपरवरचे विषय अनेकदा आम्ही चर्चेला घेतलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.